राम राम जय खानदेश. पेट्रोलना भाव वाढराना, डिझेलना भाव वाढराना आणि गॅसनी भेटी राहणार यांना मागलं कारण काय? यांना मागलं कारण आहे क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल. आता जमीनमधून निघेल क्रूड ऑइलपासून पेट्रोल, डिझेल, गॅस आणि बऱ्याच गोष्टी कशा बनतीस आणि त्यांना वापर कोठे वस ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सगळ्यासमा पहिले क्रूड ऑइलले म्हणजे कच्चा तेलले रिफायनरीमा लई जातस. त्या तेलले मोठा टाकीमा टाकतस. त्या टाकीले फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कॉलम म्हणतस. त्या कॉलममा क्रूड ऑइलले 350 ते 400 डिग्री सेल्सिअस तापमानावर गरम करावंस आणि वेगवेगळ्या तापमानमुळे या सगळ्या गोष्टीसनी घनता वेगळी आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी सेपरेट होतीस. जसं की सगळ्यासमा पहिले जो पदार्थ निघस त्याले म्हणतस बिट्युमिन म्हणजे आपला सगळ्यासना परिचय न डांबर, जेना डांबरी रस्ता बनावमा वापरवस. जवळ डांबरले म्हणजे बिट्युमिनले प्रोसेस करतस तर तेनापासून भेटस आपले पॅराफिन वॅक्स. पॅराफिन वॅक्स पासून डायरेक्ट कॉस्मेटिक गोष्टी बनतेस. म्हणजे हिवाळ्यामा आपण जे तोंडले व्हॅसलिन लावतस ना तर ते पॅराफिन वॅक्स पासून बनस. मशीनले जे ग्रीस लावतस तर ते बी पॅराफिन वॅक्सच रास आणि मेणबत्त्या जेनापासून बनतस तर तो पदार्थ बी पॅराफिन वॅक्स रास. जेव्हा पॅराफिन वॅक्सवर प्रोसेस होस तेनापासून आपले भेटस ल्युब्रिकेटिंग ऑइल. जेव्हा आपण कार सर्व्हिसिंगला लय जातस तर आपण तडे वापरतस इंजिन ऑइल, गेअर ऑइल, स्टेअरिंग ऑइल, तर तेच रास ल्युब्रिकेटिंग ऑइल. जेव्हा ल्युब्रिकेटिंग ऑइलवर प्रोसेस होस तव भेटस हेवी गॅस ऑइल, जेनावर मोठा मोठा जहाज चालतस. मी ज्या जहाजवर कामले ना त्या जहाजना ॲव्हरेज कितलाय माहिती आहे का तुमले? मोठं जहाजले 1 किलोमीटर चालावासाठी 250 लिटर फ्यूल लागस आणि फ्यूलना साठा 80 लाख लिटर ना रास. ते जे फ्यूल रास त्याले म्हणतस हेवी गॅस ऑइल. जेव्हा हेवी गॅस ऑइलवर प्रोसेस होस तव भेटस डिझेल म्हणजे जे आपला कार, ट्रॅक्टर, जेसीबी असं म्हणजे आपण त्या नावाला वापर करतस. जेव्हा डिझेलवर प्रोसेस करतस ना तर तव भेटस केरोसिन. केरोसिन म्हणजे जे गावना रेशनवर वाटावस ना तेच रॉकेल जे आतेनी वाटावत पहिले वाटा आहे. तर त्या रॉकेलले प्युअर फिल्टर करा नंतर वापरावं. म्हणजे विमान उडासाठी जे इंधन लागस म्हणजे जेनावर विमान उडराना ताते वरे तर तेनासाठी वापरावस प्युअर केरोसिन. जेव्हा केरोसिनवर प्रोसेस होस तव भेटस गॅसोलिन म्हणजे आपलं लाडकं पेट्रोल जेनावर आपल्या मोटरसायकली आपल्या बाईक चालतेस. जेव्हा पेट्रोलवर प्रोसेस करतस तव भेटस नेफ्था म्हणजे तुम्ही तुम्हाला आजूबाजूले ज्या बी प्लॅस्टिकन्या गोष्टी देख राहणार म्हणजे टेबल, खुर्च्या, प्लॅस्टिकन्या बॉटल्स, पॉलिथिन त्या बनतीस नेफ्थापासून. आणि तेनापासून अजून एक गोष्ट बनस ती म्हणजे पेंट म्हणजे ज्या कलर आहेत घरले माराना, गाड्यासले माराना त्या सगळ्या टाईपना कलर्स म्हणजे पेंट बनस. ज्या डिकम्पोज होणार नाही आहेत म्हणजे न रुजणाऱ्या त्या गोष्टी बनतीस नेफ्थापासून. जेव्हा नेफ्थावर प्रोसेस होस तव तेनापासून आपले भेटस सगळ्यासमा शेवटी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे LPG, जे ना वापर आपण रोज घरमा करतस लाल हंडीमा. हाय टेम्परेचर पासून जो टेम्परेचर स्लो स्लो होत जास्त व सगळ्यासमा शेवटी भेटस आपले गॅस जो आपण घरमा वापरतस. क्रूड ऑइल म्हणजे कच्चा तेलनी ही सगळी माहिती आहे का? नंतर तुमले काय वाटणं कमेंटमा नक्की सांगा आणि हा फॉलो बी करी ल्या. जय खानदेश.